तुमच्या आयुष्यात असा एखादा माणूस आहे का, जो कितीही कठीण परिस्थिती आली तरी शांत राहतो? आणि दुसरीकडे काही लोक अगदी छोट्याशा गोष्टीवरही तणावात जातात. असं का होतं? फरक परिस्थितीत नसतो, फरक असतो मनाच्या तयारीत. कल्पना करा, एका शांत तलावात तुम्ही एक छोटासा दगड टाकता. काही क्षण पाण्यावर लहरी उठतात, पण थोड्याच वेळात पाणी पुन्हा शांत होतं. आपलं मनही असंच असू शकतं. जीवनात समस्या येणारच, पण प्रत्येक समस्येला किती महत्त्व द्यायचं हे आपल्या मनावर अवलंबून असतं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा काही विचारांबद्दल बोलणार आहोत, जे तुमचं मन अधिक शांत, निर्णय अधिक स्पष्ट आणि आयुष्य अधिक संतुलित बनवू शकतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित यातील एखादी कल्पना तुमच्या विचार करण्याची पद्धत कायमची बदलून टाकेल. चॅप्टर 1. मनावर नियंत्रण नाही तर आयुष्यावरही नाही. एका छोट्याशा प्रसंगानं सुरुवात करूया. सकाळची वेळ आहे. तुम्ही कामासाठी तयार होत आहात. इतक्यात मोबाईलवर एक मेसेज येतो. तो मेसेज वाचताच तुमचा मूड बदलतो. तुम्ही चिडता, घाई करता, घरच्यांवर राग काढता आणि संपूर्ण दिवस बिघडतो. आता स्वतःलाच एक प्रश्न विचारा. तुमचा दिवस त्या मेसेजनं खराब केला, की त्या मेसेजबद्दल तुमच्या मनानं तयार केलेल्या प्रतिक्रियेनं? इथेच सगळा फरक आहे. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर आपलं नियंत्रण नसतं, पण त्या गोष्टीला आपण कसं उत्तर देतो यावर मात्र नियंत्रण मिळवता येतं. बहुतेक लोक घटना घडली की लगेच प्रतिक्रिया देतात, थांबत नाहीत, विचार करत नाहीत आणि नंतर मी असं बोलायला नको होतं असं म्हणत पश्चात्ताप करतात. शांत मन असलेली व्यक्ती वेवरी असते. ती लगेच प्रतिक्रिया देत नाही. ती आधी परिस्थिती समजून घेते, मग निर्णय घेते. यामुळे तिचे निर्णय जास्त योग्य ठरतात. याचं एक साधं उदाहरण बघा. समजा रस्त्यावर कोणी अचानक तुमच्या गाडीसमोर आलं. जर तुम्ही घाबरलात तर चुकीचं वळण घ्याल, अपघात होऊ शकतो. पण जर 2 सेकंद शांत राहिलात तर योग्य ब्रेक लावाल आणि संकट टळेल. आयुष्यही असंच आहे. अनेक समस्या मोठ्या नसतात, पण आपली घाईघाईत दिलेली प्रतिक्रिया त्यांना मोठं बनवते. म्हणून जेव्हा पुढच्या वेळी कोणी तुमच्यावर टीका करेल किंवा एखादी गोष्ट मनासारखी होणार नाही, तेव्हा स्वतःला फक्त एकच गोष्ट आठवण करून द्या. आत्ता लगेच उत्तर द्यायचं नाही. 10 सेकंद थांबा, एक खोल श्वास घ्या आणि मगच निर्णय घ्या. कदाचित तो एक छोटासा विराम तुमचा पूर्ण दिवस वाचवेल, किंवा एखादं महत्त्वाचं नातंही. आजपासून एक नियम करा. दिवसभरात जेव्हा कधी राग येईल किंवा तणाव जाणवेल, तेव्हा लगेच बोलू नका. फक्त 3 खोल श्वास घ्या. मग स्वतःला विचारा, मी प्रतिक्रिया देतोय की विचार करून उत्तर देतोय? ही छोटी सवय हळूहळू तुमचं मन अधिक स्थिर बनवेल. आणि जेव्हा मन स्थिर होतं, तेव्हा निर्णयही अधिक मजबूत होतात. चॅप्टर 2. मन भरलेलं असेल तर नवीन विचार आत येत नाहीत. एक साधा प्रश्न. तुमच्या मोबाईलमध्ये स्टोरेज पूर्ण भरलं असेल तर नवीन फोटो सेव्ह होतात का? नाही. आधी जागा मोकळी करावी लागते. आपलं मनही अगदी तसंच काम करतं. पण फरक एवढाच, आपण मोबाईलचं स्टोरेज साफ करतो, मनाचं कधीच करत नाही. काल कोणी काय बोललं,
2 वर्षापूर्वी काय चूक झाली, कोणीतरी आपला अपमान केला, कोणी आपल्याला साथ दिली नाही, या सगळ्या आठवणी आपण मनात साठवत राहतो आणि हळूहळू त्या आपल्या विचारांवर कब्जा करतात. मग नवीन संधी समोर असते, पण लक्ष भूतकाळात अडकलेलं असतं. कल्पना करा, एका शेतकऱ्यानं नवीन पीक लावायचं ठरवलं, पण शेतात जुने काटे, सुकलेलं गवत आणि दगड तसंच ठेवले. तर बी पेरून उपयोग होईल का? नक्कीच नाही. सुरुवात नेहमी जमीन स्वच्छ करण्यापासूनच होते. मनाचंही तसंच आहे. नवीन विचार हवे असतील तर जुन्या ओझ्याला निरोप द्यावा लागतो. याचा अर्थ भूतकाळ विसरायचा नाही, त्यातून शिकायचं, पण तो रोज पुन्हा पुन्हा जगायचा नाही. कारण जुन्या जखमेवर सतत हात ठेवला तर ती भरतच नाही. कधीकधी आपण स्वतःलाच शिक्षा देत राहतो. एका चुकीसाठी 10 वेळा स्वतःलाच दोष देतो, पण त्यानं चूक बदलत नाही, फक्त आत्मविश्वास कमी होतो. म्हणून स्वतःला माफ करणं ही कमकुवतपणाची नाही, तर परिपक्वतेची खूण आहे. लक्षात ठेवा, मन जितकं हलकं असेल तितका विचार स्पष्ट होतो, आणि विचार स्पष्ट झाला की निर्णयही बदलतात. आज रात्री झोपण्यापूर्वी एक कागद घ्या आणि स्वतःला त्रास देणाऱ्या 3 गोष्टी लिहा. नंतर स्वतःला विचारा, यापैकी कोणती गोष्ट आज माझ्या नियंत्रणात आहे? जर उत्तर नाही असेल तर त्या विचाराला पुन्हा पुन्हा मनात फिरवू नका. ऊर्जा भूतकाळ बदलण्यात नाही, तर उद्याचा दिवस चांगला घडवण्यात खर्च करा. मन हलकं झालं की आयुष्यही हलकं वाटायला लागतं. चॅप्टर 3. जिथे लक्ष जातं तिथेच आयुष्य घडतं. तुम्ही कधी लक्ष दिलंय का, 2 माणसं एकाच परिस्थितीत असतात, पण एक संधी शोधतो आणि दुसरा फक्त अडचणी मोजत बसतो. असं का? कारण डोळे दोघांचे सारखे असतात, पण लक्ष वेगळं असतं. समजा तुम्ही नवीन बाईक घ्यायचं ठरवलं. त्याआधी ती बाईक रस्त्यावर फारशी दिसत नाही, पण निर्णय घेतल्यावर तीच बाईक तुम्हाला सगळीकडे दिसायला लागते. बाईक अचानक वाढत नाही, बदलतं तुमचं लक्ष. आयुष्यातही असंच घडतं. जर तुम्ही सतत माझ्याकडे काय नाही याचाच विचार करत राहिलात तर कमतरताच दिसतील. पण आज मी काय करू शकतो हा प्रश्न विचारायला सुरुवात केली की शक्यता दिसायला लागतात. यशस्वी लोक समस्या पाहत नाहीत असं नाही, ते समस्येपेक्षा उपायावर जास्त वेळ घालवतात. एक छोटंसं उदाहरण. 2 मित्र एकाच कंपनीत काम करत होते. दोघांवरही कामाचा ताण होता. पहिला मित्र दिवसभर तक्रारी करत राहिला, काम खूप आहे, वेळ नाही, नशीबच खराब आहे. दुसरा मित्र रोज फक्त एक प्रश्न विचारायचा, आज मी कालपेक्षा 1% चांगलं काय करू शकतो? 6 महिन्यांनी पहिला मित्र त्याच जागी होता. दुसऱ्याला नवीन जबाबदारी मिळाली. फरक नशिबात नव्हता, फरक लक्षात होता. लक्षात ठेवा, ज्या गोष्टीवर तुम्ही रोज लक्ष देता ती गोष्ट हळूहळू मोठी होत जाते. म्हणून तुमच्या मनाला योग्य दिशा द्या, कारण मनाला दिशा दिली नाही तर ते स्वतःच चिंता, भीती आणि नकारात्मक विचारांकडे धाव घेतं. पण तुम्ही जाणीवपूर्वक चांगल्या सवयी, नवीन कौशल्य आणि योग्य विचारांवर लक्ष केंद्रित केलं तर तुमचं आयुष्यही त्याच दिशेने बदलायला सुरुवात करेल. उद्या सकाळी उठल्यावर मोबाईल हातात घेण्याआधी
स्वतःला फक्त एक प्रश्न विचारा, आज मी अशी कोणती एक गोष्ट करू शकतो जी मला कालपेक्षा थोडंसं पुढे नेईल? त्या एका कामावर पूर्ण लक्ष द्या, कारण मोठे बदल एका मोठ्या निर्णयाने होत नाहीत. ते रोज घेतलेल्या छोट्या योग्य निर्णयांमधून घडतात. चॅप्टर 4. भावना तुमच्या शत्रू नाहीत, पण त्या चालकही नसाव्यात. एक प्रसंग कल्पना करा. एका गावात 2 शेजारी राहत होते. एके दिवशी दोघांच्याही शेताचं थोडं नुकसान झालं. पहिला शेतकरी संपूर्ण दिवस रागात राहिला. प्रत्येकाला दोष देत राहिला. नशीब खराब आहे, माझ्याच बाबतीत असं का होतं? तो रागातच दिवस संपवून घरी गेला. दुसरा शेतकरी काही वेळ शांत बसला. नुकसान पाहिलं, काय वाचवता येईल याचा विचार केला आणि दुसऱ्याच दिवशी कामाला लागला. काही महिन्यांनी दोघांनाही सारखीच संधी मिळाली, पण तयार फक्त एकच माणूस होता. पहिला अजूनही रागात अडकला होता, दुसरा पुढे निघून गेला होता. मित्रांनो, जीवनात भावना येणं ही नैसर्गिक गोष्ट आहे. राग, भीती, दुःख, निराशा या सगळ्या भावना प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. प्रश्न भावना येण्याचा नाही, प्रश्न आहे त्या भावना तुमचं आयुष्य चालवतात का, की तुम्ही त्यांना समजून घेता? समजा तुम्ही कार चालवत आहात. डॅशबोर्डवर एक लाल दिवा लागतो. तो दिवा समस्या दाखवतो, पण तो स्टेअरिंग पकडत नाही. भावनांचंही तसंच आहे. त्या फक्त एक संदेश देतात. निर्णय आपण घ्यायचा असतो. जेव्हा राग येतो तेव्हा तो सांगतो, काहीतरी मनासारखं झालेलं नाही. जेव्हा भीती वाटते तेव्हा ती सांगते, तयारी अजून पूर्ण नाही. म्हणून भावनांपासून पळू नका, त्यांना दाबूही नका. फक्त त्यांचं ऐका आणि मग शांत मनाने निर्णय घ्या. लक्षात ठेवा, क्षणभराची भावना जर आयुष्यभराचा निर्णय घेऊ लागली तर त्याची किंमत खूप मोठी असू शकते. पण क्षणभर थांबून विचार केला तर तीच परिस्थिती तुम्हाला अधिक मजबूत बनवू शकते. आजपासून जेव्हा कधी एखादी तीव्र भावना येईल तेव्हा लगेच कृती करू नका. स्वतःला 3 प्रश्न विचारा. पहिला, मी आत्ता नेमकं काय अनुभवतोय? दुसरा, ही भावना मला काय सांगते आहे? तिसरा, शांत मनाने विचार केला तर मी हाच निर्णय घेईन का? हे 3 प्रश्न तुमच्या भावना बदलणार नाहीत, पण त्या भावनांमुळे होणारे चुकीचे निर्णय नक्कीच कमी करतील आणि हळूहळू तुमचं मन खऱ्या अर्थाने स्थिर व्हायला सुरुवात करेल. फायनल लाईफ लेसन्स. मन शांत असेल तर आयुष्य स्पष्ट दिसतं. या संपूर्ण प्रवासातून आपण एक महत्त्वाची गोष्ट शिकलो. जीवनात प्रत्येक गोष्ट आपल्या हातात नसते, पण प्रत्येक परिस्थितीत आपण कसा विचार करतो आणि कशी प्रतिक्रिया देतो हे नक्कीच आपल्या हातात असतं. शांत मन म्हणजे समस्या नसलेलं आयुष्य नाही. शांत मन म्हणजे समस्यांमध्येही योग्य मार्ग शोधण्याची ताकद. जेव्हा तुम्ही प्रतिक्रिया देण्याऐवजी समजून घेता तेव्हा नाती मजबूत होतात. जेव्हा तुम्ही भूतकाळाचं ओझं सोडता तेव्हा भविष्य हलकं वाटू लागतं. जेव्हा तुम्ही योग्य गोष्टींवर लक्ष देता तेव्हा संधी दिसायला लागतात आणि जेव्हा रोज छोट्या सवयी बदलता तेव्हा संपूर्ण आयुष्य बदलायला सुरुवात होते. लक्षात ठेवा, समुद्रावर कितीही मोठ्या लाटा आल्या
तरी खोल पाणी शांतच असतं. तसंच आयुष्यात कितीही गोंधळ असला तरी मनाची खोली टिकवणारा माणूस नेहमी योग्य निर्णय घेऊ शकतो. आजपासून स्वतःशी एक वचन द्या. प्रत्येक समस्येला घाबरून नाही, तर शांत मनानं सामोरं जाईन. प्रत्येक चुकीत स्वतःला दोष देणार नाही, तर एक नवीन धडा शोधेन. आणि दररोज कालपेक्षा थोडा चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करेन. कारण यश एका मोठ्या निर्णयातून जन्मत नाही, ते रोज घेतलेल्या लहान पण योग्य निर्णयांमधून तयार होतं. जर या व्हिडिओमधला एक जरी विचार तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल, तर आजपासून त्यावर कृती करायला सुरुवात करा. ज्ञान फक्त ऐकल्यानं आयुष्य बदलत नाही, ते जगायला सुरुवात केली की परिणाम दिसायला लागतात. आणि कदाचित काही महिन्यांनंतर तुम्ही मागे वळून पाहाल आणि स्वतःलाच म्हणाल, खरा बदल माझ्या मनात सुरू झाला होता. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि असेच आयुष्य बदलणारे विचार मराठीत ऐकायचे असतील, तर व्हिडिओला एक लाईक करा. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच दर्जेदार पुस्तकांमधील उपयुक्त कल्पना सोप्या मराठीत पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन पुस्तकासोबत आणि एका नवीन विचारासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मन शांत ठेवा.